नमस्कार मंडळी, जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या रेसिपीमध्ये छान मी चटपटीत आंबट गोड चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी की 2 दिवस जशीच्या तशीच राहते आणि तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता. तर चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका पॅन मध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकून घेत आहे. तेल छान गरम करून घेतल्यानंतर 1 चम्मच जिरं टाकून घ्यायचं. जिरं छान तळून घ्यायचं. त्यानंतर इथं मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या यामध्ये टाकून घ्यायच्या. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या, त्या सुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या. 2 खडी मिरची 1 मिनिट परतून घ्यायचं. त्यानंतर मी इथं 1 मोठा टमाटर थोडा जाडसर असा कट करून घेतलेला आहे. मोठा टमाटर नसेल तर अगदी छोटे-छोटे 2 टमाटर घ्या. ते कट करून असे गोल साईजचे किंवा उभे लांब पातळ कट करून घ्यायचे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा हे टमाटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. तर इथं आपण छान अशी आंबट गोड चटणी बनवत आहे. तर इथं मी अगदी थोडेसे इमलीचा तुकडा टाकून घेत आहे. अगदी कमी टाका, कारण टमाटर सुद्धा आंबट असते. त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला टमाटर पूर्ण सॉफ्ट करून घ्यायचे. तर इथं 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. तर बघू शकता तुम्ही टमाटर अगदी सॉफ्ट झालेले आहे. तर इथे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे नाही, तर असे मॅशरच्या सहाय्याने आपल्याला छान मॅश करून घ्यायचे. थोडीशी जाडसर जर ठेवली तर अगदी छान चव येते याची. त्यामुळे मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये आपल्याला ही बारीक करायची नाही. तर अशी मॅशरच्या सहाय्याने छान बारीक करून घ्यायची. तर इथे मी छान मॅशरच्या सहाय्याने थोडी जाडसर अशी बारीक करून घेतली. आणि गॅस सुरूच ठेवायचा, गॅस कुठेही बंद करायचा नाही. गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा. तर इथे छान जाडसर अशी आपली चटणी तुम्ही बघू शकता, अशी जाडसर आपल्याला वाटून घ्यायची. त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया. एकदा मिक्स करून घ्यायची. त्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच हल्दी पावडर घेतलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुमच्या घरच्या ठेवणीतल्या लाल मिरची पावडर वापरला तरी चालते. त्यानंतर 1 चम्मच गूळ टाकून घ्यायचा. कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिट परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. मसाले छान परतून घ्यायचे. त्यानंतर आपली चटणी तयार आहे. मस्त अशी आंबट गोड चटणी तयार आहे. ही 2 ते 3 दिवस जशी तशीच राहते आणि ही प्रवासामध्ये किंवा तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा ताटामध्ये साईडने सुद्धा ही चटणी तुम्ही वाढू शकता. त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी चटणी चटपटीत एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मस्त अशी आपली बघू शकता, जशी दिसायला सुंदर दिसत आहे तशी खायला सुद्धा खूप अप्रतिम झाली होती. तर चला, तर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. अशीच कैरीची चटणी, ठेचा याच्या रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्या आतापर्यंत बघितल्या नसेल तर त्या सुद्धा नक्की जाऊन बघा. रक्षाबंधन स्पेशल थाळी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ती सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. तर भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.